अर्ध्या भाकरीचे कर्ज, एक हृदयस्पर्शी कथा। आपल्या रूममध्ये नवरा बायकोंचा विवाद सुरू होता। नवरा तिला शांत राहायला सांगित होता, पण बायको नवऱ्याचे काही न ऐकता एकसारखे आपल्या सासूवर दोषारोपण करीत होती आणि नवरा एकसारखा आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करीत होता। रूममधून आवाज आला, तू सून आहेस, आपली मर्यादा नको ओलांडू, असा तिचा नवरा तिला बोलत होता। परंतु बायको काही ऐकण्यास तयार नव्हती आणि ती अधिक जोरात बोलत होती। ती सतत मोठ्याने ओरडून सांगत होती की माझी सोन्याची अंगठी या टेबलावरच ठेवली होती आणि आई व्यतिरिक्त या रूममध्ये कुणीही येत नाही। माझी सोन्याची अंगठी हो ना हो आईनेच उचलली आहे। आता नवऱ्याच्या धैर्यानेही उत्तर दिले आणि नवऱ्याने जोरात एक झापड बायकोला मारले। दोघांच्या लग्नाला इकडून तिकडून 4 महिने झाले होते। बायकोला नवऱ्याचे हात उचलणे सहन झाले नाही आणि तिने माहेरी जायचा निर्णय घेतला आणि आपले कपडे घेऊन घर सोडून निघाली। बायकोने निघता निघता आपल्या नवऱ्याला विचारले की तुमच्या आईवर तुमचा एवढा विश्वास का म्हणून आहे? तेव्हा नवऱ्याने जे उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून दरवाजाच्या मागे उभी असलेली आईचे डोळे भरून आले। नवरा बायकोला सांगायला लागला, माझ्या लहानपणीच माझे वडील देवाघरी गेले। आई दुसऱ्यांच्या घरची भांडीकुंडी करून जे मिळत असे त्यात एक वेळचे भागायचे। माझी आई मला माझ्या ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवत असे आणि म्हणत असे की मुला, मला सध्या भूक नाही आहे, मी माझ्यासाठी भाकरी या डब्यात ठेवल्या आहेत, तू पोटभर जेवण कर, मी नंतर जेवते। परंतु मी नेहमीच अर्धी भाकर खात असे आणि म्हणत असे की आई माझे पोट भरले, आता मी नाही खाऊ शकणार। माझ्या आईने माझी उरलेली अर्धी भाकर खाऊन मला लहानाचे मोठे केले आहे। आता मी कसाबसा 2 भाकरी कमवायच्या लायकीचा झालो आहे। परंतु हे कसे विसरून जाऊ की आईने त्यावेळी आपल्या भुकेला मारले, तीच आई यावेळी तुझ्या सोन्याच्या अंगठीची भुकेली असेल, हा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही। तू तर फक्त 4च महिन्यांपासून माझ्यासोबत आहेस, मी तर आईच्या तपश्चर्येला मागील 20 वर्षांपासून बघत आहे। हे सगळे ऐकून तर आईच्या डोळ्यात अश्रूंची धारच लागली। आईला समजूनच येत नव्हते की तिचा मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे की ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे। ती आपल्या मुलाचा आपल्यावर असलेला विश्वास बघून धन्य झाली। कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करूनही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू